जय श्रीराम. वेदान्तवेद्यो यज्ञेशः पुराणपुरुषोत्तमः जानकीवल्लभः श्रीमान् अप्रमेयपराक्रमः. अर्थात वेदांत हे ज्याला जाणून घ्यायचं एक साधन आहे असा सनातन पुरुष, सीतेचा पती आणि त्याच्या पराक्रमाची मोजमाप करता येणार नाही असा पुरुष म्हणजे श्रीराम आहेत. इत्येतानि जपन्नित्यं मद्भक्तं श्रद्धयान्वितः अश्वमेधाधिकं पुण्यं संप्राप्नोति न संशयः. अर्थात हा मंत्र जो माझा भक्त अत्यंत श्रद्धापूर्वक मनाने म्हणेल त्याला अश्वमेध यज्ञा एवढं पुण्य प्राप्त होईल, यात काहीच शंका नाही. रामं दुर्वादलश्यामं पद्माक्षं पीतवाससं स्तुवन्ति नामभिर्दिव्ये न ते संसारिणो नरः. अर्थात दुर्वादलासारख्या सावळ्या रंगाचे जे आहेत, ज्यांचे डोळे कमळासारखे आहेत, ज्यांनी पिवळं वस्त्र पितांबर धारण केलेलं आहे, अशा श्रीरामांचे दिव्य रूपाची जी लोक स्तुती करतात त्यांची संसारातून या जन्ममरणाच्या जाळ्यातून मुक्तता होते. रामं लक्ष्मणपूर्वजं रघुवरं सीतापतिं सुन्दरं काकुस्थं करुणार्णवं गुणनिधिं विप्रप्रियं धार्मिकं राजेन्द्रं सत्यसन्धं दशरथतनयं श्यामलं शान्तमूर्तिं वन्दे लोकाभिरामं रघुकुलतिलकं राघवं रावणारिं. अर्थात राम हे लक्ष्मणाचे अग्रज आहेत, सीतेचे पती आहेत. लक्ष्मणपूर्वजं रघुवरम म्हणजेच रघुकुळातील श्रेष्ठ आहेत. सीतापतीं सुंदरम जे सुंदर आहेत. काकुस्थम करुणार्णवम म्हणजेच जे कुस्थ कुळातील आहेत आणि करुणेचा सागर आहेत, जे गुणाचा खजिना आहेत. विप्रप्रियम म्हणजेच जे ब्राह्मणांना प्रिय आहेत, धार्मिक आहेत. राजेंद्रम सत्यसंधम जे सर्व राजातील श्रेष्ठ आहेत, जे सत्याशी जोडलेले आहेत. दशरथतनयम श्यामलम शांतमूर्तीम जो दशरथाचा पुत्र आहे, सावळ्या रंगाचा आहे आणि शांतता प्रिय आहे. अशा लोकांच्या प्रिय असलेल्या, रावणाच्या शत्रू असलेल्या आणि रघुकुळाचा तिलक असलेल्या श्रीरामांना मी वंदन करतो. रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताय पतये नमः. मी रामाला, रामचंद्राला, रामभद्राला, प्रजापतीला, रघुनाथाला, नाथाला, सीतेच्या पतीला प्रणाम करतो, वंदन करतो. जय श्रीराम.